चला आज बनवली मस्त तुरीच्या दाण्यांची आमटी बनवायची मस्त आपल्याला. आणि मस्त दाणे काढून घेतलेले सुरुवातीला. आणि बघा मस्त झणझणीत तोंडाला चव येणारी आपली आमटी, हिरवं वाटण केलेलं आहे सगळं. आणि मस्त तयार झालेली आपली तुरीच्या दाण्यांची आमटी. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया, बघूया कशी केली आहे. सुरुवातीला बघा 1 वाटी मी तुरीचे दाणे घेतलेले, 1 वाटी. आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मस्त. लवंगी हिरवी मिरची मस्त तोंडाला एकदम झणझणीत केलेली आपण आमटी. आणि सुरुवातीला तवा ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे मस्त दाणे, तुरीचे दाणे. म्हणजे त्याच्याने टेस्ट अजूनच मस्त येते. मिरच्या आणि लसूण पण आपल्याला भाजून घ्यायची मस्त. आणि थोडे 2-3 मिनटं ते तुरीचे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे तेलामध्ये. आणि नंतर ते काढून घ्यायचे आपल्याला एका ताटात. आणि आता बघा तुरीचे दाणे आपले भाजून झालेले आहे थोडेसे, आणि काढून घ्यायचे एका. आणि आता त्याच तव्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण तो पण भाजून घ्यायचा आपल्याला. लसणाचा पण कच्चेपणा दूर होतो मग थोडंसं भाजल्याने. आणि भाजीची चव तर वेगळीच लागते मग. आता बघा भाजून झालेली आपल्या लसूण आणि मिरची, ती पण काढून घ्यायची आपल्याला ताटात. आणि बघा आता सुरुवातीला आपल्याला तुरीचे दाणे आपल्याला आता मिक्सरमधून काढून घ्यायचे. थोडेसे आवडधोबडच काढायचे, जास्त बारीक नाही करायचे. असे दळून घ्यायचे बघा. एका ताटात काढून घेतलेले बघा ते पण. आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करायचं आपल्याला. मस्त हिरवी तुरीच्या दाण्यांची मस्त आमटी तयार करायची. आणि आता कढई ठेवलेली आहे, तेल पण टाकलेलं आहे. थोडंसं जिरं टाकायचं आहे, हिंग टाकायचं आहे, आणि कढीपत्ता टाकलेला आहे बघा. याच्याने अजून मस्त वास येतो आमटीमध्ये कढीपत्त्याचा. आणि बघा आता आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वाटण टाकायचं आहे बघा हिरवं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसणाचं. छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा मसाला सगळा. आपण त्याच्यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर, आणि नंतर बघा हे टाकायचं आपल्याला तुरीच्या दाण्यांचं टाकायचं आहे मिक्सरमधून काढलेलं. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि मस्त आपली झणझणीत तुरीच्या दाण्यांची आमटी तयार होणार आहे खाण्यासाठी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्त वरून. छान उकळी येऊ द्यायची आहे. छान उकळी आलेली बघा आमटीला. आणि मस्त तयार झालेली आपली तुरीच्या दाण्यांची आमटी. मस्त भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर आपण खाऊ शकतो.